पोटी जन्माला येऊ आज आपल्या आजीचं, आपल्या आजोबाचं, आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं, आपल्या गुरुचं आणि ज्यांनी ज्यांनी या प्रवासामध्ये साथ दिली त्या सर्व जणांचं उपकाराचं ऋण या संकेतनाथ फेडल्याचं सार्थक आपल्याला पाहिजे. स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण करताना राजमाता जिजाऊंनी पहिल्यांदा स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साक्षात साकारण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. तसं कित्येक वर्षांपूर्वी ज्या वेळेला संकेत लहानाचा मोठा होत होता तेव्हा त्या संकेत हा कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोहोचण्याचं स्वप्न त्याच्या मामानं पाहिलं, मामीनं पाहिलं, आजीनं पाहिलं, आजोबानं पाहिलं, आईनं पाहिलं, वडिलांनी पाहिलं. हे पाहत असताना आम्हाला आज या परीक्षेविषयी सांगताना जेवढं सांगेल तेवढं कमी. जगाच्या पाठीवरती काही महत्वाच्या परीक्षा आहेत. त्या परीक्षेमध्ये आपल्या चीनची सर्वात टॉपला ही परीक्षा होती. हे अत्यंत कठीण आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची परीक्षा असणारी परीक्षा असेल तर ती आहे UPSC. आपल्याला उपयोगी आला, सार्थक केला. इथून येऊन आपण सत्कार करणार आहोत, पण आज त्याच्या सत्काराच्या माध्यमातून एक नवीन संदेश घेऊन जाईल. बोलता बोलता आदरणीय काटकर सर म्हणाले केवळ एक संकेत कुमार काफी नाहीये, तर असे अनेक कुमार संकेत कुमार घडले पाहिजे याच्यासाठीचा आजचा हा सत्कार आहे. बरोबर या ठिकाणी संकेतचे आजोबा माजी शिक्षक जिल्हाधिकारी कुमार सर उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत सातत्यानं शिक्षकांच्या जीवनामध्ये, शिक्षकांच्या संघटनेमध्ये त्यांनी काम केलं. जिल्ह्याचं प्रमुख पद एवढंच नव्हे, जिल्ह्यातील प्रमुख पदाची देखील आज या ठिकाणी मान उंचवली आहे. संकेत तुला या ठिकाणी पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. फार वेळ न घेता आजच्याही पुढे तुझ्याकडनं खूप मोठी देशाची सेवा, समाजाची सेवा, कुटुंबाची सेवा घडावी अशा प्रकारची या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.